बेळगाव ओमनगर येथील श्री दत्त त्रिपुरी सुंदरी मठ येथे श्री स्वामी समर्थांनी श्री रंगय्या नायडू यांना स्वहस्ते दिलेल्या सिद्धहस्त कमल पादुकांचा प्रकट दिन सोहळा आज सोमवार दिनांक 31 रोजी सकाळी 10:30 वाजता श्री स्वामी समर्थांच्या नीलमणी गणपती आणि सिद्धहस्त कमल पादुकांना 750 लिटर दुधाचा रुद्राभिषेक घालण्यात आला। या पादुकांचं दर्शन वर्षातून 4 वेळा भाविकांना होतं, त्यामुळे आजच्या या सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे। त्यानिमित्त आज दुपारी तसेच रात्री महाआरती आयोजित करण्यात आली होती। उद्या मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मंदिराचे पुजारी किरण स्वामी नायडू यांच्या हस्ते श्रींचे पूजन व स्वामी परिवारतर्फे महाआरती संपन्न होणार आहे। तसेच दुपारी 1 ते 4 या वेळेत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे। याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन किरण स्वामी नायडू यांच्याकडून करण्यात आलं आहे। नमस्कार, जय श्री स्वामी समर्थ। श्री दत्त त्रिपुरसुंदरी मठात ह्या सकाळी 10:30 वाजता रुद्राभिषेक होतं, सहस्रधारा अभिषेक श्री स्वामी समर्थांच्या नीलमणीला आणि श्री सिद्ध हस्तकमल पादुकांना आणि गणपतीला, अशा 3 वस्तू वर्षाला जे 4दा आम्ही बाहेर काढतो। आज सकाळपासून रुद्राभिषेक 750 लिटर दुधाचा आणि आता अभिषेक झाल्यानंतर महाप्रसाद आहे। जे कोणी भाविक अभिषेकला आले त्यांनी महाप्रसाद आज ठेवलेला आहे आणि उद्या 1 तारखेला पुन्हा सर्व भक्तांसाठी महाप्रसाद आहे। श्री दत्त त्रिपुरसुंदरी मठ ओमनगरमध्ये, बेळगाव।